मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल वाटपामध्ये गरजू आणि पात्र लाभार्थ्यांवर अन्याय करून बोगस कागदपत्रांद्वारे सत्ताधाऱ्यांनी घरकुलाचा स्वतः लाभ घेतल्याची तक्रार उपसरपंच आणि गावकऱ्यांनी केल्यामुळे चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सामान्यपणे जाती आणि समाजाच्या आधारावर होतात. आपले कामे व्हावी याकरता जनता आपल्याच समाजाचे प्रतिनिधी निवडून येण्याकरता जीवाचं रान करतात. परंतु पदावर आरूढ झाल्यावर प्रतिनिधी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याची, स्वतःचे आणि आपल्या हितचिंतकाचे भले करण्याकडे लक्ष देतात. गावामध्ये अनेक विधवा, अपंग, गरीब, गरजू लोकांना राहण्यास साधं घर नसताना सुद्धा त्यांना वर्षानुवर्षे घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले आणि दुसरीकडे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी 3-3 घरकुलांचा लाभ घेतलाय. तुमचं घरकुल मंजूर करून आणतो या नावाखाली अनेक गरजू लोकांकडून एजंटच्या माध्यमातून 10,000 रुपये घेतल्याचा आरोप जनतेमधून होत आहे. ग्रामपंचायत सदस्य असताना समाजातील विधवा, गरजवंतांना घरकुलाचा लाभ देण्याऐवजी स्वतःचे सिमेंट काँक्रीटचे पक्के घर असताना घरकुल न बांधता पूर्ण अनुदान प्राप्त होतं आणि गरीब जनतेला मात्र बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर चेक काढण्याकरता त्रास दिला जातो. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झालाय. घरकुल योजनेच्या निकषांमध्ये पात्र न ठरणाऱ्या अनेक लोकांना बोगस कागदपत्र लावून घरकुलाचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे गरजवंत लाभार्थ्यांवर अन्याय झाला. यांची एक साखळी असून त्यांनी गावातील शासनाच्या अनेक योजनांमध्ये हात धुवून घेतले. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे तक्रार केली. म्हणून बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करण्याकरता चौकशी समिती गठीत करण्यात आली. चौकशी समितीच्या प्रमुख किरण विंचुरकर, सांख्यिकी अधिकारी आणि संदीप जामनिक ग्रामीण गृह अभियंता पाहणी करण्याकरता आले असता त्यांनी बोगस घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. यावेळेस उषा कोराट आणि गाडबैल या 2 विधवा महिलांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. चौकशी समितीनं योग्य अहवाल द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा बचत गटाच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. घरकुलपासून वंचित असणारे मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते. प्रतिनिधी सुमित सोनोने, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.